नमस्कार मंडळी. अतिशय प्रसन्न अशा व्यक्तिमत्वाच्या बहुआयामी सिद्धहस्त लेखिका डॉक्टर छाया महाजन यांची कथा आज आपण ऐकणार आहोत. फायनल स्टेटमेंट. हनुमंत कार्यकर्ते, साधं नेहमीच सामान्य नाव. हनुमंतरावांच्या जन्माआधी त्यांच्या आई संकटमोचन मारुतीच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. तिथंच त्यांना त्रास सुरू झाला. तिथनच दवाखान्यात जावं लागलं. पुत्ररत्न झालं. आधीचा घटनाक्रम असा होता की मुलगा मारुतीचा प्रसाद म्हणून नाव हनुमान ठेवलं. आडनावाबद्दल हल्ली आडनाव बदलण्याचे सोयीस्कर कायदे झालेत म्हणून तीव्र नापसंती असलेलं आडनाव बदलता येतं. पण तरीही कुरकुर न करता ते स्वीकारणारेच बहुंशी लोक दिसतात. काही लोक आडनावाबद्दल विलक्षण जागरूक असतात तर काही वृथाभिमानी. आडनाव बदलासंबंधी हनुमंत बंडखोर नव्हता. शिवाय कार्य न करताच तसं विरोध मिळत असेल तर काय पाहिजे. शिवाय हनुमंतराव खूप क्रियाशील नसले तरी वाचनावर त्यांचा जोर असे आणि एकूणच कुठल्याही बाबतीत त्यांची मतं ठाम असत. उदाहरणार्थ, सुनीता विल्यम्सनं अवकाशातील वास्तव्यानंतर पृथ्वीवर परत येणं. अनिवासी असलेल्या भारतीयांवरही आपण खूपच प्रेम करतो. पूर्णतः परदेशस्थ झालेल्या लोकांबद्दल केवळ ते भारतीय वंशाचे आहेत म्हणून आपण अभिमानानं त्यांच्याबद्दल तासनतास चर्चा करतो. आपल्या सगळ्यांचे, अगदी प्रसार माध्यमांचंही हे वैशिष्ट्य असतं. तसं ते हनुमंतरावांचंही होतं. प्रसार माध्यमांनी सुनीताला आपल्या आणखी जवळ आणली. तिचं अटलांटिस नावाचं यान पृथ्वीवर यायला अडचणी येऊ लागल्या. हनुमंतरावांच्या घरात अतिशय गरमागरम चर्चा सुरू होत्या. त्यात अमेरिकेतल्या नासापासून भारतीय होम हवनापर्यंतचे विषय होते. त्यात तिचं कौतुक होतं, अभिमान होता, हळहळही होती. चर्चेला सुरुवातीला गप्प बसून ऐकण्याचं त्यांचं वैशिष्ट्य होतं. प्रदीर्घ चर्चेनंतर मोठ्या आवाजात ते म्हणाले, एवढे शोध लावलेत, हजारो गोष्टी त्यांना माहितीये. यान उतरवतानाची वेळ पावसाळी कशाला ठेवायची? 6 महिने त्या 10 जणांना फिरवलं. त्याआधी खूप संशोधन झालं असणार. मग साधा हवामानाचा अंदाज त्यावेळेचा बांधता येऊ नये. उगाच लोकांच्या जीवाला घोर. त्यांचं हे वक्तव्य ऐकणारे एकदम गप्प झाले. त्यांच्या बोलण्यात काही मोठा शोध होता म्हणून नाही, किंवा त्यांच्या आवाजातला ठामपणा निर्णयात्मक होता म्हणूनही नाही. त्या बोलण्याला एक अंतिम निर्णयाचा सूर होता. त्यानंतर कोणतीही चर्चा अपेक्षित नव्हती किंवा फोल आहे हा विश्वास होता. हे अर्थात त्यांच्या घरातल्यांना नवीन नव्हतं. त्यामुळे मुलं त्यांना पाठीमागे फुल अँड फायनल स्टेटमेंट म्हणायचे. फुल म्हणजे काय समजायचं ते समजा, पण फायनल म्हणजे त्यानंतर अवाक होऊन घरातले काही बोलायचे नाही, बोलू शकायचेच नाही. अर्थात हे विल्यम्स विषयीचं बोलणं सर्वसामान्यपणे केलेलं होतं. दूर अमेरिकेतल्या एका संस्थेबद्दल होतं म्हणून ठीक, पण रोजच्या व्यवहारात असे ठाम शेरे आले तर ते सगळ्यांनाच त्रासदायक. सौ हनुमंत कार्यकर्ते ह्या नवऱ्याला नेहमी सांगण्याचा प्रयत्न करायच्या. अर्थात भांडणं होऊ नयेत, वाद होऊ नयेत असं मनात ठेवून समजूतदारपणे, पण फारसा उपयोग व्हायचाच नाही. कारण इतरांना काय वाटेल हा त्यांचा प्रश्न नव्हताच. एकदा त्यांच्याकडे मेहुणा आला, दूरचा. गप्पाटप्पा चालल्या. मेहुणा स्वभावानं गरीब होता, समंजस होता. एका ऑफिसात क्लार्कच्या जागेवर काम करीत होता. पण बायको मात्र एकुलती एक मुलगी उचलेली. त्यामुळे सासरा अधूनमधून त्याला मदत करत असे. हे सगळंच ते जाणून होते. त्यात त्याला मूलबाळही नव्हतं. त्यामुळे टुकीनं राहता यायचं, पण त्याला मुलाची अपेक्षा होती. त्यासाठी उपाय करणंही चालू होतं. तो त्याच्या ऑफिसबद्दल सांगत होता. घरापासून ऑफिस दूर पडतं. जाण्यासाठी 3 बस बदलाव्या लागतात. मोटार बाईकवर 40-45 मिनिटांचा रस्ता आहे. पण हेवी ट्रॅफिकमुळे 1-1.5 तास लागतो. खूप थकायला होतं असं तो सांगत होता. बाजूचे सहानुभूतीपूर्वक ऐकत होते. अचानक हनुमंतराव म्हणाले,
तुम्ही गाडी घेऊन टाका मेहुणे बुवा, इतका त्रास होतो नेहमी सांगता. आता बाजारात खूप गाड्या आल्या आहेत, त्यातली एक निवडा. तुम्हाला कर्जा बिर्जाची गरज नाही, सासरे आहेतच, शिवाय मूल ना बाळ, आयुष्य मजेत तरी घालवा. बाजूचे सगळे अवाक. सौ कार्यकर्ते कावऱ्या बावऱ्या झाल्या. न मागितलेला सल्ला, तोही थेट गाडी घेण्याचा, आणि तेही त्याच्या दुखऱ्या जखमेवर बोट लावून. त्या कसनुस हसल्या. 3 वेळा हनुमंतरावांनी तेच सांगितलं, तेही न्यायाधीशाच्या पद्धतीनं, हातोडा मारून शिक्कामोर्तब केल्यासारखं. गंमत म्हणजे इतरांबद्दल किंवा ते असं बोलण्याचा काय परिणाम होईल याची त्यांना खंत वाटत नसे. कुणी सांगायला गेलं तर, मला वाटतं ते मी बोलणार, त्यातून तुम्हाला काय अर्थ काढायचा असेल तो काढा, हेही ठामपणे सांगत. फारच क्वचित, माझा कुणाला दुखवण्याचा हेतू नव्हता, मी तितकं कठोरपणे सांगतही नाही, माझ्या बोलण्यानं ते दुखावले गेले तर मी काय करणार, असंही म्हणत. फारच वैतागले तर बायको पुढे हात जोडत, आता जाऊन माफी मागू का त्यांची. बायको अर्थातच चूप होई. रमा काकू, हनुमंतरावांच्या मित्राच्या म्हणजे माधवच्या आई, स्वभावानं गरीब, सगळ्यांच्या आवडत्या. वडिलांच्या पाठी स्वयंपाक पाणी करून त्यांनी त्याला शिकवलेलं. 2 मुली, 1 मुलगा, एवढा परिवार सांभाळलेला. माधव आपल्या आईबद्दल अतिसंवेदनक्षम. त्यांना कॅन्सर झाला. जगण्याचा काळ ठरलाच नेला. उपाय सुरू झाले, पण शरीर थकलं, प्रतिसाद देईना. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवलं. डॉक्टरांना आणि कुटुंबालाही त्यांचा शेवट दिसत होता. सगळे नातेवाईक ओळखीचे भेटून जात होते. हनुमंतराव आणि बायकोही गेले, सोबत त्यांचा मोठा मुलगा आहे. रमा काकू क्षीण झालेल्या, हाडं चुरलेली, पायांवर सूज होती, ऑक्सिजन लावलेला. बाहेर माधवला हनुमंतराव भेटले. सांत्वनाचं बोलायला म्हणून त्यांनी तोंड उघडलं आणि बोलले मात्र वेगळंच. माधव, काकूंचं काही खरं नाही रे, चेहऱ्यावरचं तेज पार गेलंय. असं झालं की मृत्यू आलाच समजायचं. काही तास राहतील, तू शेवटच्या तयारीला लाग. तसं काय इतका वाईट आजार म्हणजे तुझी तयारी असेलच. माधव त्यांच्या तोंडाकडे पाहत राहिला. बायकोनं डोक्यावर हात मारून घेतला. घरी जाताना त्या म्हणाल्या, अहो, तुम्ही त्यांना धीर द्यायचा सोडून काय बोललात. पण काकू जाणारच आहेत, दिसतंय ना ते. शिवाय एकदा कॅन्सर झाला की घंटा वाजलीच की. मग मी चुकीचं काय बोललो, मरणारच त्या. हो, मरणार तर खरंच, पण ते इतकं ठसठशीत ठळक सांगायची गरज होती का. त्या मुलाच्या मनाचा विचार. मला जे सांगायचं ते सांगितलं, बात खतम. पण त्यांच्यासाठी जे संपलं तो विचार माधवराव आणि वहिनींना दचकवून गेला, हे त्यांच्या लेखीही नव्हतं. आणि जे दारी तेच घरी. सकाळी काम करणारा माणूस आधी कुठलीही सूचना न देता कामावर न येणं ही मोठी आकस्मिक घटना नव्हे. ही आपल्या देशातली, समाजातली नित्याचीच बाब आहे. तरीही आपल्याला त्याचं आश्चर्य वाटून राग येतो, ही गोष्ट वेगळी. आपणही वेळोवेळी अशा त्रासांना तोंड देतो. हनुमंतरावांचं घरही याला अपवाद नाही. पण हनुमंतरावांवर तो माणूस कामाला न आल्याने जो काही बोजा पडत नव्हता. याही बाबतीत पुरुषप्रधान कुटुंब व्यवस्था वगैरे असू शकेल, पण तो विषय इथे नाही. तर कामाला माणूस आला नाही, त्यानं कळवलंही नाही. 3-4 दिवसांनंतर तो कामावर आला. बरोबर न येण्याच्या कारणाची पुटळी होतीच. तो येताच घरातला प्रत्येक जण चिडवून त्याला रागवत होता, चिडून बोलत होता. हे चालू असताना हनुमंतराव तिथं आले. तो किती दिवस कामावर आलेला नाही हे त्यांना माहीत नव्हतं. तो न आल्याने घरातल्यांना किती काम पडतं याची त्यांना कल्पना नव्हती. वास्तविक त्याच्या न येण्यासंबंधी त्यांना अवाक्षरही काढलं नव्हतं. कारण बहुतेक वेळी आपल्यासारखीच इतरांना कामं असतात, त्यांनाही प्रॉब्लेम्स असतात आणि आपण ते समजून घेतले पाहिजे, हे त्यांचं म्हणणं असे. हा सगळा प्रकार बराच वेळ चालल्यावर त्यांच्या बायकोला नोकर काम सोडून जाईल अशी भीती वाटू लागली.
त्यानंतर सामोपचाराची बोलणी सुरू झाली. त्याला समजावून सांगत चूक दाखवू लागल्या. तोच हनुमंतराव दाखल झाले. मुलं अजून चिडलेलीच होती. हे चालणार नाही, हे खपून घेणार नाही, गरज नसली तर चालायला लाग वगैरे वाक्य चालूच होती. हनुमंतरावांनी काय झालं असं विचारलं. नोकर न आल्यानं बायकोची चिडचिड त्यांनी अनुभवलेली होतीच. इतर कुणाशीही न बोलता आणि त्याविषयीची अजिबात चौकशी न करता ते सवयीनुसार बसून राहिले. वाद आणि धुसफूस चालूच होती. नोकर गुपचूप कामाला लागला. ते पाहून त्यांना काय वाटलं की त्यांनी एकदम त्याला हाकच मारली. रागात म्हणाले, न कळवता घरी बसायला ही तुमच्या मालकीची जागीर आहे की आम्ही विचारायला यायला पाहिजे होतं? आमची अडचण होते कळत नाही? मी तुझ्या पगारातून पैसे कापून घेणार. हातातलं काम नोकरांनी टाकलं. त्यांच्या बायको मुलांनी ते पाहिलं. ते मनातून घाबरले. मला परवडत नाही म्हणत नोकर बाहेर पडला. धाकटा मोठ्याच्या कानात कुजबुजला. फायनल स्टेटमेंट. ना आधीचा संदर्भ ना त्याची गरज. आता घ्या. सगळेच कावरे बावरे गप्प. धन्यवाद.